नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे रखडलेले पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार असा प्रश्न महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये आहे। आणि या संदर्भात महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। हे पैसे तुम्हाला कशा पद्धतीने मिळवता येऊ शकतात, तुमचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या चारही महिन्यांचे पैसे वन टाइम तुमच्या खात्यामध्ये मिळू शकतात। परंतु तुम्हाला काय केलं पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। आपण एखादी व्हिडिओ टाकल्यानंतर कमेंट्स करण्यापेक्षा मी जे सांगतोय ते करण्यावरती जर भर दिला तर महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही। कारण माझी कोणतीही तुम्ही व्हिडिओ ओपन करा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भातील, आणि त्यामध्ये मी काय म्हणालोय याविषयी जर तुम्ही बारकाईने जर समजून घेतलं तर तुम्हाला हे पैसे येण्यासाठी अतिशय महत्त्वाची मदत होणार आहे। परंतु मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थी जे आहेत त्या लाभार्थ्यांपैकी अनेक लोक फक्त मेसेज करतायत, आम्हाला पैसे येत नाही, परंतु हे पैसे तुम्हाला मिळावे यासाठी काय केलं पाहिजे हे मी व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना सांगत असतोय। त्याच पद्धतीने या व्हिडिओमध्ये सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी सांगणार आहे। कारण मित्रांनो, हे जर आपण जर केलं आणि ही जर संधी आपण जर सोडली तर यापुढे पैसे मिळणे अवघड होणार आहे। कारण मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्या उपक्रमाचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे। उपक्रम असा आहे की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आणि या अधिनियमाला, या शासन निर्णयाला, या कायद्याला या वर्षी 10 वर्ष पूर्ण होत आहेत। आणि या 10 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून प्रत्येक जिल्हा पातळीवरती, प्रत्येक तालुका पातळीवरती, प्रत्येक गाव पातळीवरती विविध उपक्रम राबवले जाणार आहेत। आणि या उपक्रमाला सेवा हक्क दिन या नावाने हा ओळखला जाणार आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर, सेवा हक्क अधिनियम, लोकसेवा हक्क अधिनियम 2015, त्याला 10 वर्ष, या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला का सांगतायत? सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे शासन निर्णयामध्ये अनेक बाबी स्पष्टपणे केलेल्या आहेत की लोकसेवा हक्क अधिनियम म्हणजे नेमका काय, त्याविषयी मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल। फक्त आपल्याला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे या हक्क दिनानिमित्त, सेवा हक्क दिनानिमित्त कशा पद्धतीने मिळवता येणार आहे या संदर्भात महाराष्ट्र शासनाने या संदर्भात प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयाने एक परिपत्रक जाहीर केलंय। आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की गाव पातळीवरती ज्या सेवा दिल्या जातात, ज्या योजना आहेत, त्या योजनांची संपूर्ण माहिती या दिवशी आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। आता आमच्यापर्यंत पोहोचवायची म्हणजे काय, तर एखाद्या गावामध्ये किती लाभार्थी कोणकोणत्या योजनांसाठी आहेत, किती लोकांना या योजनेचे पैसे मिळाले आहेत, किती योजना या सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत, किती लाभार्थी या योजनेचा लाभ घेतात, या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये इतिवृत्त अहवाल महाराष्ट्र शासनाकडे सादर करायचं आहे। त्यामुळे या दिवशी आपल्याकडे जे अधिकारी लोक येतील, तहसील कार्यालयातील किंवा मंडल अधिकारी, हे जे लोक आपल्याकडे येतील त्या दिवशी आपण ठामपणे त्या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे की आमच्या या महिन्याचे पैसे अद्याप मिळालेले नाही, आम्हाला हे पैसे मिळाले पाहिजे। कारण मित्रांनो, राज्य सरकार या योजनेचे पैसे कधीच डिक्लेअर करून बसलंय, पण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा विभागाच्या माध्यमातून हे पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। तर अधिकारी हा पार्ट वेगळा आहे, विभाग हा पार्ट वेगळा आहे आणि शासन हा पार्ट वेगळा आहे। समजून घ्या। आता काही लोकांच्या मनामध्ये खूप वेगळं येईल की बस सर तुम्ही काहीतरी वेगळंच सांगताय। लक्षात ठेवा, शासन निर्णय मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असतो। एप्रिल महिन्याचा सुद्धा शासन निर्णय जाहीर झालाय पैशांचे वाटपा संदर्भात, डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे मिळणार आहेत। परंतु विभागाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। आता हेच अधिकारी आपल्या दारात येणार आहेत आणि आपल्याला विचारणार आहेत, कारण त्यांच्याकडे सुद्धा लिस्ट असणार आहे या गावामध्ये कोणकोणती लोक कोणकोणत्या योजनेस पात्र आहेत। तर ती लोक आपल्याकडे येणार। आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांना स्पष्टपणे लेखी स्वरूपात द्यायचं की या योजनेचे पैसे आम्हाला मिळाले नाही आहेत, आमच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। जर समजा एखाद्या गावामध्ये ही लोक आलेली नाही तरीसुद्धा 28 तारखेला सेवा हक्क दिन महाराष्ट्र शासनाकडून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होणार आहे। आणि त्या दिवशी आपण तहसील कार्यालयामध्ये ठिय्या बसून आंदोलन केलं पाहिजे। त्या ठिकाणी जाऊन आपलं जे अडचणी आहेत त्या सांगितल्या गेल्या पाहिजे। कारण मित्रांनो, या उपक्रमावरती आयुक्तांचं खूप लक्ष असणार आहे। त्या
तहसील कार्यालयातील संबंधित जे लाभार्थी आहेत त्या तहसील कार्यालयामध्ये जेवढेही गावं आहेत त्या गावांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी किती आहेत, किती लोकांना पैसे आलेले आहेत, किती लोकांची डीबीटी ॲक्टिव्ह नाही आहे, किती लोकांच्या कागदपत्रांचा प्रॉब्लेम आहे, या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती त्यांना तिकडे विभागाला पाठवायची, शासनाकडे पाठवायची. पण कदाचित कधी हे अधिकारी बसल्या जागी अहवाल सादर करतात आणि पाठवतात. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सर्व शासन निर्णय, सर्व परिपत्रक, ज्या ऑर्डर्स आलेल्या आहेत त्या सर्व ऑर्डर्स मी तुम्हाला देतोय. त्याचा संदर्भ घेऊन, त्याचा आधार घेऊन तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि स्पष्टपणे सांगायची, सेवा हक्क दिन साजरा करताय तर सेवा हक्क दिनानिमित्त मला हे पैसे कधी मिळणार. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 मध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की एखाद्या नागरिकाला एखादी योजना लागू झाल्यानंतर त्या योजनेचा लाभ त्याला नियमित मिळतोय किंवा नाही, मिळाला पाहिजे. जर मिळाला नाही तर संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई केली पाहिजे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जे लाडके मुख्यमंत्री असं म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण खूप ॲक्टिव्हली काम करतात. त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की एखादा अधिकारी जर कामचुकारपणा करत असेल, एखादी सेवा, एखादी योजना असेल तर ती योजनेचा लाभ त्या लाभार्थ्यापर्यंत जर पोहोचला नाही, वेळेवर पोहोचला नाही तर त्या संबंधित अधिकाऱ्यावरती 1000 रुपये प्रतिदिनचा दंड होणार आहे. अशा असताना आपल्याला ही एक सुवर्ण संधी मिळालेली आहे आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्यायचा आहे. आता अनेक लोक म्हणतात की आम्ही कसं जाऊ, कुठे जाऊ. एक लक्षात ठेवा, योजना तुमची आहे, तुम्हाला पैसे मिळवायचे आहेत तर तुम्हाला थोडंफार काहीतरी केलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, तुमच्या तहसील कार्यालयामध्ये 28 तारखेला प्रत्येकाने गेलं पाहिजे. तो हक्क दिन आहे, सेवा हक्क दिन, त्याचा हक्क बजावलाच पाहिजे. आणि त्या दिवशी शासनाला सांगायचं आहे की आमचे 4-4, 5-5 महिन्याचे पैसे येत नाहीत, ते पैसे कधी मिळणार, आम्हाला लवकरात लवकर हे पैसे मिळाले पाहिजे. त्या दिवशी तरी सर्वांनी एकत्र येऊन आपल्या स्वतःच्या हक्कासाठी आवाज उठवला पाहिजे. कारण मित्रांनो, हा 10 वर्षातून कार्यक्रम आलेला आहे आणि या कार्यक्रमाची संपूर्ण आयुक्तांकडून, संपूर्ण राज्यातील मंत्र्यांकडून दखल घेतली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले पैसे सुद्धा अधिकाऱ्यांच्या मार्फत किंवा विभागाच्या मार्फत जर लाभार्थ्याला पोहोचत नाही तर ती जाणीव किंवा ती माहिती शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं व्यासपीठ आहे आणि त्याचा सर्वांनी फायदा घेतला पाहिजे. हे जर केलं तर नक्कीच तुमच्या या लाभार्थ्यांचे जे पैसे रखडलेले आहेत त्यावरती शासनाच्या ठिकाणी काहीतरी चर्चा होऊ शकते. संबंधित रखडलेले पैसे तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी काहीतरी ॲक्टिव्हिटी, कारवाई होऊ शकते. नाही, तुम्ही जर थंड बसलात तर मात्र काहीच होणार नाही आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, 28 तारखेला राज्यव्यापी जो एक महत्त्वाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे, या कार्यक्रमामध्ये एक वेगळा आवाज संजय गांधी निराधारांचा उठला पाहिजे. जर हे झालं तरच तुमचे प्रत्येकी 5 तारखेला हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासंदर्भात पुन्हा एकदा काहीतरी राज्य सरकारच्या माध्यमातून कारवाई केली जाणार. रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील. अन्यथा जर समजा तुम्ही जर घरी बसून राहिलं तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही. या हक्क अधिनियमानुसार जे काही नियम अटी ठरवलेले आहेत किंवा प्रत्येक तालुक्यातील जे परिपत्रक किंवा तहसील कार्यालयामधून जे ऑर्डर्स निघालेले आहेत, तो मी फक्त आमच्या तालुक्यातील जे ऑर्डर्स आलेले आहेत ती ऑर्डर्स PDF स्वरूपात मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तुम्ही सुद्धा तहसील कार्यालयामधून 1-2 दिवसांमध्ये ते ऑर्डर्स मिळवण्याचा प्रयत्न केला. तुमची एखादी संघटना असेल किंवा एखादा ग्रुप असेल, त्या ग्रुपच्या माध्यमातून त्या लिपिक किंवा जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून तो मागवण्याचा प्रयत्न करा आणि त्या अनुषंगाने तुम्हाला ती माहिती त्या ठिकाणी सादर करायची की आम्हाला हे पैसे मिळत नाहीत. मी ते अधिनियमाच्या सर्व शासन निर्णय, ते तहसीलदारांचं जे पत्र आहे ते आणि या संदर्भात संपूर्ण माहिती PDF स्वरूपात देतो. त्याचा आधार घेऊन तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तुमचा हक्क त्या ठिकाणी बजावायचा आहे. कारण योजनेचा लाभ घेणं हे तुमचा हक्क आहे आणि त्या योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले पाहिजे, हा सुद्धा तुमचा हक्क आहे. त्यामुळे संबंधित व्हिडिओ, संबंधित माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.